रात्रीची शांतता गहन होती. अधूनमधून दूरवरून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज त्या शांततेला भेदत होता. असे असूनही सर्वजण गाढ झोपत होते. जर कोणी जागे असेल तर ती शीला होती. तिला इच्छा असूनही झोप लागत नव्हती. रवी जवळच झोपला होता. शीला रवीवर सतत रागावलेली असायची. ती जागी होती, पण तो अंगावर चादर ओढून झोपला होता. शीलाचे रवीशी लग्न होऊन 15 वर्ष झाली होती. ती एका मुलाची आणि एका मुलीची आई होती. सुरुवातीच्या काळात लग्न झालेले ते दिवस किती अद्भुत होते. थंडीच्या रात्री ते एकाच घोंगडीत एकमेकांना बिलगून झोपायचे. त्यांना कसलीही भीती वाटत नव्हती आणि कोणाला काही सांगायचीही गरज नव्हती. खरं तर तरुण मन नेहमीच गोंधळून जातात. जेव्हा शीलाने रवीबद्दल ऐकले होते की तो अविवाहित असताना मध्यरात्रीपर्यंत आपल्या मित्रांशी गप्पा मारत असे, मग रवीची आई रोज दार उघडून त्याला ओरडायची, तू रोज उशिरा येतोस आणि मलाही झोपूही देत नाहीस. आता लग्न कर, म्हणजे मग तुझी बायको दार उघडेल. उत्तर देण्याऐवजी रवी हसायचा आणि आपल्या आईला चिडवायचा. शीलाने रवीशी लग्न करताच तिच्या मैत्रिणीसोबतची मैत्री संपली. रात्र होताच रवी तिच्याकडे यायचा आणि तिच्या शरीराचा गुलाम बनायचा. तो मधमाशीसारखा तिच्यावर झडप घालायचा. त्या दिवसात ती एक फूल होती. पण त्यांच्या लग्नानंतर 1 वर्षाने जेव्हा त्यांना मुलगा झाला तेव्हा त्यांच्यातील आकर्षण नक्कीच वाढले. हळूहळू हे शारीरिक आकर्षण कमी झाले नाही. पण शीलाच्या मनात एक विचित्र भीती घर करून होती की जवळ झोपलेली मुले जागी होतील. मुले मोठी झाल्यावर ती त्यांच्या आजीसोबत झोपू लागली. आजही मुले त्यांच्या आजीसोबतच झोपतात. तरीही रवीला शीलाबद्दल वाटणारे आकर्षण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. मान्य आहे की रवी आता उतारवयात आहे, पण माणूस 40शीत पोचल्यावर त्याला म्हातारा मानले जात नाही. बिछाण्यावर पडून शीला विचार करत होती, आज रात्री आपल्यामध्ये कोणीही नाही, तरीही त्यांच्याकडून काहीच हालचाल का होत नाही. मी बिछाण्यावर पडून धडपडत आहे, पण त्याला माझ्या इच्छा काही समजत नाहीत. त्या दिवसात तो जेव्हा माझी इच्छा नसतानाही तेव्हा तो मला जबरदस्ती करायचा. आज आमच्यात नवरा बायकोमध्ये कोणताही अडथळा नाही, मग ती जवळ का येत नाहीत. शीलाने याबद्दल केवळ ऐकलेच नाही तर अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत, जिथे पुरुषाकडून अतृप्त झाल्यावर एखादी स्त्री दुसऱ्या पुरुषाला आपल्या सुंदर शरीराने मोहते. मग रवीचा अंतरात्मा का मेला आहे, पण शीलामध्ये त्याच्याजवळ जाण्याचं धाडससुद्धा का होत नाही. ती त्याच्या पांघरुणाखाली का शिरू शकत नाही. त्याच्यामध्ये असा कोणता पडदा आहे जो ती ओलांडू शकत नाही. मग शीलाने काहीतरी करायचे ठरवले आणि जबरदस्तीने रवीच्या पांघरुणात शिरली. थोड्या वेळाने तिला उबदार वाटू लागले, पण रवी जागा नव्हता. तो निश्चितपणे झोपला होता. तो इतका गाढ झोपला होता की त्याला कशाची चिंता वाटत नव्हती. शीलाने रवीला हळूच हलवले. अर्धवट झोपेत रवी म्हणाला, शीला, मला झोपू दे, मला झोप येत नाही. शीला कुरकुरली, मला झोपू दे, तू झोपायचा प्रयत्न कर, तुला झोप लागेल. रवी झोपेतच पुटपुटला आणि कुशी बदलून पुन्हा झोपी गेला. शीलाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. रागाने शीला पांघरुणात शिरून झोपी गेली, पण तिला झोप काही लागली नाही. सकाळी सूर्य उगवेपर्यंत शीला जागी झाली नव्हती. तिच्या सासूला काळजी वाटू लागली. आई रवीकडे आली आणि म्हणाली, रवी बघ, तुझी बायको अजून उठली नाही, तिची तब्येत बरी नाही का? रवी धावतच बेडरूममध्ये गेला. त्याने पाहिले की शीला गाढ झोपली आहे. त्याने तिला हलवून म्हटले, शीला उठ, मला झोपू दे, तू मला का त्रास देत आहेस. शीला झोपेतच पुटपुटली. रवीला राग आला आणि त्याने तिच्या चेहऱ्यावर 1 ग्लास पाणी ओतले. शीला घाबरून जागी झाली आणि रागाने म्हणाली,
तुम्ही मला झोपू का दिले नाही? मला रात्रभर झोप लागली नाही. मी सकाळी झोपले आणि तुम्ही मला उठवले. बघ किती सकाळ झाली आहे, रवी म्हणाला. डोळे चोळत शीला म्हणाली, तू इतका गाढ झोपतोस की मी उठवलं तरी उठत नाहीस आणि तू तर मला उठवलंस, असं म्हणून ती बाथरूममध्ये शिरली. बाथरूममध्ये शीला रवीचाच विचार करत होती. रवीला माझा कंटाळा आला आहे का? तो कसा वागतो माझ्याशी? मी असंही ऐकलं आहे की जेव्हा पुरुषाला आपल्या बायकोचा कंटाळा येतो तेव्हा तो दुसऱ्या स्त्रीकडे वळतो. रवी तसा असेल का? नाही, माझा रवी तसा नाही. पण ती विचार करते. तिने तिचे शेजाऱ्यांची गोष्ट आठवली. मी ऐकले की जमुना प्रसादची बायको माधुरीचं त्याच्या बाजूच्या अरुणसोबत अफेअर आहे. ही गोष्ट सगळीकडे पसरली होती. जमुना प्रसादला हे माहीत होतं, पण तो गप्प राहिला. असं तर नसेल आता? रात्र शांत झाली होती. रवी आणि शीला पलंगावर घोंगडीत गुंडाळलेले होते. रवी म्हणाला, आज मला थोडी थंडी वाजते. पण शीला म्हणाली, एवढ्या थंडीतही तू झोपून राहतोस. मी तुला कितीतरी वेळा उठवते तरीही तू कधी जागा नसतोस. जरी एखादा चोर घरात घुसला तरी त्याच्या लक्षात येणार नाही. तू इतका गाढ झोपतोस. मी म्हातारी होत आहे की तू म्हातारा होत आहेस की तुला माझा कंटाळा आला आहे? आजकाल तुला काय झालंय मला कळत नाही, शीला म्हणाली. रवी तिच्याकडेच बघत होता, पण आज रवीच्या डोळ्यात वासना चमकत होती. रवीने उत्तर दिले, काही नाही. पण तो शीलाकडे एकटक पाहत राहिला. शीला म्हणाली, असा काय बघतोस? मला याआधी कधी पाहिलं नाहीस का? अरे, आपले लग्न झाल्यापासून मी तुलाच तर बघत आलोय, पण माझी शीला आज वेगळी दिसते. रवी खेळकरपणे म्हणाला, मी कशी दिसते? तू माझ्याशी लग्न केलंस तेव्हा जशी होती तशीच आजही आहे. तो तिच्या ब्लाऊजची बटणे काढून म्हणाला, हो, तू आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीस. का? मी कशी बदलले? शीलाने आश्चर्याने विचारले. तुला अजूनही माझा इशारा कळला नाही? रवी शीलाला आपल्या मिठीत घेत म्हणाला आणि ती त्याला कडकडून मिठी मारते. जणू तिची अनेक वर्षाची तपस्या संपली आणि रवी तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करतो. आणि त्या रात्री शीलाचे तन आणि मन तृप्त होते. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.